नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईतील विधानभवन परिसराला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ही धमकी ईमेलद्वारे मिळाल्यानं सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अधिवेशन सुरू असतानाच अज्ञात व्यक्तीकडून ईमेल पाठवून विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत विधानभवनातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थित नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढलं. संभाव्य धोका लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विधानभवनात कोणालाही प्रवेश देण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाकडून परिसराची कसून तपासणी सुरू आहे. ईमेलद्वारे आलेल्या धमकीचा स्रोत शोधण्यासाठी सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी भाजप आमदार आणि मंत्र्यांच्या विधिमंडळातील गैरहजेरीवरून कडक भूमिका घेतली आहे. विरोधकांना हलक्यात घेऊ नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या असा स्पष्ट इशारा त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले असून पुढे अनुपस्थित राहण्यासाठी पक्षाला लेखी कारण देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भाजपच्या नव्या नियमानुसार सकाळी सभागृह सुरू झाल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहणं आवश्यक असेल. 5 आमदारांचा एक गट तयार करून त्यातील एका आमदाराकडे उपस्थितीची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित आमदार सभागृहातील सहभागाबाबतचा अहवाल प्रदेश अध्यक्षाकडे देणार आहेत. मंत्र्यांच्या कामकाजावर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांची नजर असणार आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर पक्षस्तरावर तर मंत्र्यांवर संसदीय कामकाज विभागाकडून कारवाई केली जाईल असं सांगितलं जात आहे. तसेच महत्त्वाच्या बैठका किंवा अन्य कामामुळे अनुपस्थित राहायचे असल्यास संबंधित आमदार किंवा मंत्र्यांनी पक्षाला लेखी कारण देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील वाहतूक पोलिसांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक यांनी सर्व जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांसाठी परिपत्रक काढलं आहे. यात सर्व वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-चलन दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये, पैशाची अवैध मागणी करू नये आणि चालकांशी सौजन्याने वागावं असं स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल. हा निर्णय राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी 5 मार्च 2026 रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला. संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठक दरम्यान वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी मांडल्या, ज्यात चालकांना अनावश्यक थांबवणं, कागदपत्रे जप्त करण्याची धमकी आणि ई-चलन दंड जबरदस्तीने वसूल करणे याचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक विभागाने मेट्रो अक्का लाईन 3च्या स्थानकाबाहेर प्रवेश आणि निकासावर 30 मीटर परिघात 24 तास नो पार्किंग झोन लागू केले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणावाचा परिणाम आता भारतावरही जाणवू लागला आहे. आखाती देशाकडून मिळणाऱ्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं देशात घरगुती आणि व्यावसायिक गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. घरगुती गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सरकारने एस्मा कायदा लागू केला असून गॅस सिलेंडरच्या किमतीत सुमारे 60 रुपयाची वाढ झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांवरही होताना दिसत आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रात सध्या गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास पारंपरिक चूल आणि डिझेल शेगडीच्या माध्यमातून अन्न शिजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीनं गॅस एजन्सीसोबत बैठक घेऊन अन्नछत्राची सेवा अखंड सुरू ठेवण्याची तयारी केली आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यानं अंबाबाई मंदिर परिसरातील खाद्य स्टॉल चालकांवर संकट आलं आहे. अनेक स्टॉलधारकांकडे केवळ 1 दिवसापुरता गॅस साठा शिल्लक असून उद्यापासून टपरे आणि नाश्ता सेंटर बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. तर शिर्डीतील साईबाबा संस्थानने आधीच मोठ्या प्रमाणात गॅस साठवून ठेवला आहे. साई प्रसादालयात सध्या सुमारे 20 टन गॅस उपलब्ध असून पुढील किमान 20 दिवस अन्नसेवेत अडचण येणार नाही. तसेच सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज सुमारे 200 किलो गॅसची बचत होत असल्याने भाविकांची गैरसोय होणार नसल्याचं संस्थान प्रशासनाने सांगितलं आहे. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझच्या समुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या थायलंडच्या मयुरी नारी या कार्गो जहाजावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. हे जहाज गुजरातमधील कांडला पोर्टकडे येत असताना हल्ला झाला. या हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेवर मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं टाळलं पाहिजे आणि अशा घटनांमुळे निरपराध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुदैवाने या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले। ही घटना जम्मू शहरातील ग्रेटर कैलास परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर फारुख अब्दुल्ला एका परिचित वकिलाच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी बँक्वेट हॉलमध्ये आले होते। जवळपास 1 तास ते समारंभात थांबले होते। मात्र समारंभातून बाहेर पडताच अज्ञात व्यक्तीने अचानक गोळीबार केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पकडलं। कमलसिंह जमवाल असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे। प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यानंतर आरोपी झुडपांमध्ये लपून बसला होता। मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्याला पकडलं। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेच्या वेळी जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते। गोळीबाराच्या गोंधळात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे। या घटनेनंतर जम्मू परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्या आहेत। पोलिसांकडून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।